नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे करंट अफेअर्स अँड जी के बाय आकाश पाटील या चॅनलवर. बघू शकता भरपूर सारं ऑपरेशन सिंदूर नावाचं बघू शकता. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव झालेला होता पहलगाम अटॅकनंतर. मग त्या रिलेटेडच जे इम्पॉर्टंट मिलिटरी ऑपरेशन्स आहेत, जे इम्पॉर्टंट मिलिटरी ऑपरेशन ऑफ इंडिया जे इथून पूर्वी पण झालेलं आहे, जसं कारगिलचा असेल, 26/11चा जो हल्ला असेल, या संदर्भात जे इम्पॉर्टंट मिलिटरी ऑपरेशन आहे त्या संदर्भात हा स्पेशल लेक्चर घेऊन आलेलो आहोत. हे बघू शकता ऑपरेशन सिंदूर. आणि भारतातली सर्वात बघू शकता हे 3 नावं तुम्ही लक्षात ठेवाच. कर्नल सोफिया कुरेशी असतील, आपले बघू शकता MEA मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे सचिव विक्रम मिस्री आणि विंग कमांडर व्योमिका सिंग. हे बघू शकता 3 पॉवरफुल जे लोक जे प्रत्येक वेळेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन बघू शकता इतके भारतात प्रचंड फेमस झालेले आहेत. आणि एक एक पुरावे आणि जे प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतलेली आणि ऑपरेशन सिंदूर हा कसा राबवला गेलेला आहे त्यांनी पूर्ण ब्रीफिंग दिलेली आहे. त्याच संदर्भात आपण बघू शकता की प्रश्न उत्तर घेऊन आलेले आहोत. त्याच्यानी मग येणारे जे कुठल्या पण परीक्षा असतील तिथं ह्या ऑपरेशन म्हणजे भारतीय आर्म्ड फोर्सेसच्या ऑपरेशन रिलेटेड कुठला पण प्रश्न असेल तो इझिली सुटून जाईल. चला तर आपण सुरू करूया. चला, मे 2025मध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी छावण्यावर अचूक हल्ले केलेले ऑपरेशनचे नाव काय होते? म्हणजे आता रिसेंटलीच ऑपरेशन शक्ती, ऑपरेशन ट्रायडेंट, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सद्भावना. सर्वांनाच माहिती आहे ऑपरेशन सिंदूर. चला नेक्स्ट प्रश्न. भारत पाकिस्तान कारगिल युद्धाचे सांकेतिक नाव काय होते? म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टार, ऑपरेशन विजय, ऑपरेशन विराट, ऑपरेशन कारगिल. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन विजय होतं. बघू शकता ऑपरेशन विजय इथं बी आहे, पण इथं ऑप्शन 1 मध्ये बी आहे. असंच बघू शकता आयोग असेल कुठलं पण नॉर्मल तुम्ही परीक्षा देणार तर खास करून MPSCची जर परीक्षा देत असाल तर असे प्रश्न बघू शकता टॅकल करणार असे प्रश्न आयोग ॲक्च्युली विचारते. म्हणजे ABCD वेगवेगळे ऑप्शन देतात आणि त्यात पण मेन ऑप्शनमध्ये पण उलटं सुलटं करतात. मग लोक ऑप्शन बी इथं आहे म्हणून ऑप्शन बी मार्क करतात, पण ऑप्शन बी योग्यमध्ये ऑप्शन 1 मध्ये आहे. मग असे प्रश्न बघू शकता व्यवस्थित वाचायचे आणि व्यवस्थित आपल्याला आन्सर मार्क करायचं आहे. चला नेक्स्ट प्रश्न. ऑपरेशन मेघदूत संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? जे ऑपरेशन मेघदूत होतं त्या संदर्भात नियंत्रण रेषेवरील सामरिक उंची ताब्यात घेण्यासाठी 1999 मध्ये ही मोहीम करण्यात आली होती. सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी भारतीय लष्कर आणि नौदल या दोन्ही दलांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. 1984 मध्ये सियाचीन ग्लेशियर ताब्यात घेण्यासाठी भारतीय लष्कराने केलेले मोहिमेचे सांकेतिक नाव ऑपरेशन मेघदूत असे होते. या मोहिमेमुळे सियाचीन संघर्षासंदर्भात भारत आणि पाकिस्तान यांच्या शांतता करार झाला. तर ऑपरेशन मेघदूत हे कशा संबंधित आहे? तर हे सियाचीन ग्लेशियर, सियाचीन जे ग्लेशियर आहे त्याला ताब्यात घेण्यासाठी भारतीय सेनेने जे ऑपरेशन राबवलेलं आहे त्यालाच आपण बोलतो ऑपरेशन मेघदूत. चला नेक्स्ट प्रश्न. 3 डिसेंबर 1971 आहे रोजी झालेल्या पाकिस्तान हवाई दलाच्या कारवाईचे नाव काय होते? ज्यामुळे भारत औपचारिकपणे बांगलादेश मुक्ती युद्धात सामील झाला. ऑपरेशन फोकस, ऑपरेशन चेंगीज खान, ऑपरेशन सर्चलाइट, ऑपरेशन लोंगीवाला. पाकिस्तान हवाई दलाचं ऑपरेशन होता. मग ते ऑपरेशन काय होतं? ऑपरेशन चेंगीज खान. आणि त्याच्यानंतरच बघू शकता बांगलादेश मुक्ती मोहीममध्ये डायरेक्ट भारत उतरला आणि मग बघू शकता बांगलादेशला लिबरेट केला, आझाद करून एक नवीन देश आपण ईस्ट इंडियामध्ये आपण जे ईस्ट पाकिस्तान बोलतो त्याला बांगलादेश म्हणून एक नवीन देश आपण रिपब्लिक केलेला आहे. आणि आता सध्या तेच कंडिशन पाकिस्तान बरोबर आहे की बलुचिस्तान जे बलुचिस्तान आहे, बलुचिस्तान संदर्भात देखील मला वाटतं येणाऱ्या काळात असंच होईल की पाकिस्तानचे तुकडे होऊन बलुचिस्तान पण लवकरात लवकर बनण्यात येतील. नेक्स्ट प्रश्न. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. 1971ची आहे. भारत पाकिस्तानी लष्कराने बंडखोरांनी हुसकावून लावण्यासाठी ऑपरेशन ग्रीन लाईट सुरू केले होते. पाकिस्तानी सैन्याच्या आत्मसमर्पणानंतर पूर्व पाकिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र बनले. हे आपण बघितलं आणि हेच योग्य उत्तर आहे. फक्त 2 ऑप्शन क्रमांक 2. पाकिस्तान लष्कराने हे काय हुसकावून लावण्यासाठी ग्रीन लाईट नाही आपण बघितलं चंगेज खान करून जे ऑपरेशनचं नाव होतं. चला नेक्स्ट. भारत आणि पाकिस्तान दरम्यान केव्हा लाहोर घोषणापत्र स्वाक्षरी झाली? लाहोर डिक्लेरेशन कधी साईन झालेलं? ऑगस्ट 1998, डिसेंबर 1991, जुलै 1948, फेब्रुवारी 1999. तर फेब्रुवारी 1999 लाहोर डिक्लेरेशन बोलतो आपण त्याला. चला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. भारत पाकिस्तान युद्धासंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. भारतीय सशस्त्र दलांनी 1947, 1965, 1971 अशा 3
भारत पाकिस्तान युद्धामध्ये सहभाग घेतला होता? 1971च्या युद्धामुळे भारत बांगलादेशची निर्मिती झाली. हे तर परफेक्ट आहे. 1971 युद्धानंतरच बांगलादेशची निर्मिती झाली. ही सर्व युद्ध जम्मू काश्मीरमधील प्रादेशिक वादांभोवती केंद्रित होती. तर ह्याचं विधाने विचारातील योग्य उत्तर काय? सर योग्य उत्तर 1 आणि 2 आहे. भारत सशस्त्र दलाने 1947, 65, 71 अशा 3 भारत पाकिस्तान युद्ध झाले. परफेक्ट आहे. हे जे स्वातंत्र्याच्या वेळेला झालेलं. ह्याच्यानंतर हे आपले लाल बहादूर शास्त्री च्या काळात होते. त्याच्यानंतर मग ताश्कंदला जो करार झाला आणि लाल बहादूर शास्त्रीची मिस्टिरियस अशी डेथ झाली आणि हे 1971 बांगलादेश मोहीम. आणि मग आता त्याच्यानंतर 2025लाच झालेलं आहे ऑपरेशन सिंदूर नावाने आपण हे घेतो. 1971च्या युद्धामुळे बांगलादेशची निर्मिती झाली, हे पण खरं स्टेटमेंट आहे. ही सर्व युद्धे सर्व आले बघा जम्मू काश्मीरमधील प्रादेशिक वादांभोवती नव्हती, तर भारत पाकिस्तान थेट लढाई झालेली, म्हणून हे योग्य हे नाही आहे स्टेटमेंट. माझं योग्य 1 आणि 2 असं उत्तर आहे. चला, भारतीय वायुसेनाने बालाकोट एअर स्ट्राईकला कोणते सांकेतिक नाव दिले होते? कॅक्टस लिली, गॅरोनिनो, बंदर या राहत. तर ह्याचं योग्य उत्तर आहे बंदर. भारतीय वायुसेना बालाकोटला एअर स्ट्राईक झाला होता, त्याच्यानंतर बंदर हे गेलेलं. भारतीय नौदलाचा ऑपरेशन ट्रायडेंट ही सैन्य मोहीम खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? 1971, 61, 99 व 2001. तर ह्याचं योग्य उत्तर आहे 1971. चला, ऑपरेशन ट्रायडेंट भारतीय नेव्हीची. नेक्स्ट प्रश्न, ऑगस्ट 1965 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या उद्देशाने झालेल्या पाकिस्तानी कारवाईचे नाव काय होते? शहीद, गिब्रेटर, मेघदूत, आझादी. तर हे आपण बघू शकता जिब्राल्टर ॲक्च्युली जिब्राल्टर ऑफ द ईस्ट म्हणून आपण रायगड किल्ल्याला आपण बोलतो. हे एकदा MPSC आयोगाच्या ह्याच्यात प्रश्न आलेला होता. ऑगस्ट 1965 मध्ये जे पाकिस्तानचे जे कारवाई होते त्याचं नाव जिब्राल्टर. चला नेक्स्ट, ऑपरेशन सद्भावना ही जम्मू काश्मीरमधील दहशतवादानं प्रभावित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी हाती घेतलेली एक विशिष्ट मानवी मोहीम असून ती पुढील घटकांवर सुरू करण्यात आली होती. म्हणजे भारतीय लष्कर, सेंट्रल गव्हर्नमेंट जे असेल ते, होम डिपार्टमेंट जम्मू काश्मीर या डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजे जिल्हा विकास परिषद. तर हे जे योग्य होतं आहे भारतीय लष्कर. ऑपरेशन सद्भावना लक्षात ठेवायचं, ऑपरेशन सद्भावना. चला नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत आणि पाकिस्तान दरम्यान ताश्कंद घोषणापत्रकावर स्वाक्षरी करण्यात आली? आत्ताच सांगितलं लाल बहादूर शास्त्री होते. 1966, 72, 74, 84. तर याचं योग्य उत्तर आहे 1966. अय्यूब खान आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या दरम्यान हा साईन झालेला होता. चला नेक्स्ट प्रश्न, शिमला करार जे बघू शकता इंडस वॉटर जे सिंधू जल प्रकल्प आहे, जे सिंधू जल ट्रिटी जी असेल आणि इंडस वॉटर ट्रिटी आणि शिमला करार भरपूर चर्चेचे विषय राहिलेले होते. त्या संदर्भात हा प्रश्न आहे. शिमला करारामध्ये भारत आणि बांगलादेश यांना परस्पर मान्य केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा संच आहे. युद्धविराम रेषेच्या नियंत्रित रेषेत रूपांतर करण्यात आले, म्हणजे सीज फायर लाईन वॉज कन्व्हर्टेड इनटू लाईन ऑफ कंट्रोल. तिसरा वाक्य, या करारामध्ये संप्रेषण, तार, टपाल, विमानसेवा संबंधाचे नूतनीकरण यासारखे इतर काही अटी होत्या. तर योग्य विधान काय आहे? तर हे आहे ऑप्शन 2 आणि 3 हे योग्य आहे. शिमला करारामध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा परस्पर मान्य केलेल्या मार्गदर्शक तत्वाचा संचय नाही. हे डायरेक्टली आहे 1971ची जे बांगलादेश मोहीम झाली त्याच्यानंतर मग शिमलाला ॲग्रीमेंट झालं, जे इंदिरा गांधी गेलेल्यात आणि जुल्फिकार भुट्टो होते, त्यांच्या दोघांमध्ये बघू शकता हा करार झालेला. युद्धविराम रेषा जे सीज फायर लाईन होती वॉज कन्वर्टेड इनटू LOC, जे लाईन ऑफ कंट्रोल जे LOC बोलतो ते एक हे सीज फायर जिथं झालं तेच लाईन ऑफ कंट्रोल आपण डिक्लेअर केलेलं होतं आणि या सर्व अटी होत्या या बघू शकता. चला नेक्स्ट प्रश्न, थोडा फॉन्टचं चुकीचं झालं पण वाचतो की लीडर दिलेत आणि इव्हेंट कधी काय झालं. आता मी सांगितलं की इंदिरा गांधी शिमला करार. सीचा 2 कुठे आहे? नाही, सीचा 1 कुठे आहे? इथेच आहे एकच ऑप्शनमध्ये, डायरेक्टली ऑप्शन क्रमांक 2च आन्सर होतं. मग पुन्हा एकदा बघू शकता, जवाहरलाल नेहरू पॉलिसी ऑफ नॉन अलाइनमेंट म्हणजे अलिप्तवादी धोरण, जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री ताश्कंद करार, इंदिरा गांधी शिमला करार आणि अटल बिहारी वाजपेयी कारगिल 1999. डायरेक्ट उत्तर आहे. चला नेक्स्ट प्रश्न, 2008 मध्ये 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान पुढीलपैकी कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते? ओबेरॉय ट्रायडेंट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पृथ्वी कॅफे, नरिमन हाऊस.
ओबेरॉय ट्रायडेंट, यस. ओबेरॉय ट्रायडेंट होतं, यस 100%. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पण होतं. आणि नरिमन हाऊस होतं. पृथ्वी कॅफेन होतं. म्हणजे अ, ब आणि ड आन्सर असणार. अ, ब आणि ड, यस. चला पुढचा प्रश्न. 18 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या उरी हल्ल्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय होता? लष्कर ए तायबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन, अल कायदा. तर ह्याचं योग्य होत आहे जैश ए मोहम्मद. हे बघू शकता मिलिटंट गँग्स आहेत सर्व पाकिस्तानमध्ये. हे कसे नावं देतात काय आणि याचा अर्थ काय हे त्यांनाच माहिती आहे. चला नेक्स्ट प्रश्न. 2008 मध्ये मुंबईतील ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांनी जे NSGने राबवलेल्या मोहिमेचे नाव काय होते? ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो, ऑपरेशन ब्लॅक थंडर, ऑपरेशन सफेद सागर, ऑपरेशन विजय. यस, हे जर योग्य होतं ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो. एकदम सोपा प्रश्न आहे. चला नेक्स्ट प्रश्न. जानेवारी 2023 मध्ये केंद्र सरकारने बेकायदेशीर प्रक्रिया प्रतिबंध कायदा म्हणजे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट UAPA जे पास केलं अंतर्गत खालीलपैकी कोणती संघटना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली होती? द रेझिस्टन्स फ्रंट, दिनदार अंजुमन, जमात उल मुजाहिदीन या हिजबुल मुजाहिदीन. तर ह्याचं योग्य उत्तर आहे द रेझिस्टन्स फ्रंट. यालाच आपण TRF जे आता TRF म्हणून हे झालेलं की पहिले जे पहलगाम अटॅक झाला दुसऱ्या दिवशी यांनी बोललं TRFनी केलं आहे. त्याच्यानंतर आपण डायरेक्टली ॲक्शन घेण्याचं हे केलं आणि भारतीय जे पूर्ण जे प्रेशर होता ते ज्यांनी बघा फर्स्ट टाइम असं इतिहासात झालं असेल की TRFचे जे नेता आहेत, जे नेता नाही बोलू शकता ते दहशतवादी लीडर आहेत, तेच ते बोलत आहेत की आम्ही हा हल्ला केलेला नव्हता, आमचा साईट हॅक झालेली. म्हणजे बघू शकता भारताचा बघू शकता प्रेशर किती होता पूर्ण यांच्यावर. आणि पाकिस्तानला देखील माहीत होतं की भारत समोर हे काही युद्ध लढणं ते पॉसिबलच नाही, त्यांचा सगळा चायनाचा माल आहे. आणि आपण बघा ते S-400 जे सिस्टम आपण घेतलेली आहे, लक्षात ठेवायचं S-400 आपण रशियाकडून घेतलेली आहे, अँटी मिसाईल जे सिस्टीम आहे. आणि त्याच्यानंतर अजून आहे की इस्रायलकडे सेम टेक्नॉलॉजी आहे, त्याला डोम करून आपण डोम बोलतो आता त्याला, इस्रायलकडे जी टेक्नॉलॉजी आहे. मग हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अजून चर्चेत होता राफेल आपण कुणाकडून घेतलेली आहे? राफेल आपण घेतली आहे फ्रान्सकडून. चला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. चला नेक्स्ट प्रश्न. 2015 मध्ये भारतीय सशस्त्र दलांनी देशातून विशेषतः काश्मीर प्रदेशातून दहशतवाद्यांना हाकलून लावण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशनाचे नाव काय? 2015 मध्ये ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो, सर्पविनाश, ऑल आउट, पवन. तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन ऑल आउट. हा चर्चेमध्ये जास्त नसतो, मला लक्षात ठेवायचं. 2015 मध्ये सगळ्या दहशतवाद्यांना हे करण्यासाठी ऑपरेशन ऑल आउट. चला नेक्स्ट प्रश्न. जम्मू काश्मीरमधील पुंछ सुरनकोट भागात दहशतवाद्यांनी खोदलेले खोल खंदक साफ करण्यासाठी एप्रिल-मे 2003 मध्ये भारतीय सशस्त्र दलाने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय? नेम द ऑपरेशन विच वॉज लॉन्च बाय इंडियन आर्म्ड फोर्सेस एप्रिल-मे 2003 टू क्लिअर द डीप ट्रेंचेस मेड बाय द टेररिस्ट इन पुंछ सुरनकोट. म्हणजे पुंछमध्ये सुरंग बनवलेली आहे भरपूर टेररिस्ट लोकांनी. मग ते पूर्ण जे सशस्त्र दलांचं ते ऑपरेशन काय होतं त्या भागात खोदलेले जे खोल खंदक ते साफ करण्यासाठी. ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो, सर्पविनाश, ऑल आउट या ऑपरेशन पवन. तर हे जे आहे ऑपरेशन सर्पविनाश. साप आहेत हे लक्षात ठेवा, साप लोकच आहेत ॲक्च्युली 3 लोक. चला नेक्स्ट. चला एवढेच प्रश्न होते. आणि बघू शकता विविध जे ऑपरेशन राबवलेले आहे भारत आणि पाकिस्तान दरम्यान जे मिलिटरी ऑपरेशन आहेत ते आपण हे एक स्पेशल लेक्चर घेऊन आलेलो आहोत. आणि तसंच जे येणारी जी जून महिन्यातली पण बघू शकता की गट कची पूर्व परीक्षा आहे त्या संदर्भात पण इम्पॉर्टंट जे करंट अफेअर्सचे लेक्चर असेल ते लवकरात लवकर जी सिरीज आहे ती लवकरात लवकर मोस्ट अपेक्षित जे मोस्ट इम्पॉर्टंट वन लाईनर प्रश्न असतील ते सर्व मी टाकणार आहे व्हिडिओ. मग तुम्ही लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.